आधी कुठून आला तुम्ही? आम्ही त्र्यंबक पिंपरीहून आलो. त्र्यंबक शहरून दर्शन झालं का? झालं. इथं कसं आहे, सुविधा कशी आहे? एकदम व्यवस्थित आहे. काय काय सुविधा मिळाली तुम्हाला? आम्हाला खाणं पिणं येताना भेटलं व्यवस्थित. आंघोळ पाणी करून घेतल्या आणि इडं बी आलं तर आमचे औषध गोळ्या वगैरे सगळं भेटलं रस्त्यानं. आम्हाला इथे सगळ्या प्रकारच्या सुविधा भेटल्या. पूर्वी अनेक प्रकारच्या अडचणी येत होत्या, परंतु आता राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने लक्ष दिल्यापासून या यात्रेमध्ये अनेक प्रकारच्या सुविधा भेटल्या. कारण पूर्वी जे गर्दीमुळे ना लोकांची हाल होत होती किंवा काही एखाद्या हरवलं तर ते सापडत नव्हतं, पण आता पोलीस यंत्रणा सगळं सज्ज असल्यामुळे व्यवस्थित सगळ्यांची सुविधा होती आणि यात्रा व्यवस्थित पार पडली सरकारने लक्ष दिल्यामुळे, असं मला वाटतं. आम्ही त्र्यंबक मधून आलो, त्र्यंबकेश्वर सिन्नर पासून आलो वारीत पायी निवृत्तीनाथ मंदिरापासून. जागोजागी शासनाने सगळी सोय केलेली. काय काय सुविधा मिळाली तुम्हाला? दवाखाना, बाथरूम, जेवणाची. कुंदेवाडीला पुरणपोळी जेवण दिलं होतं आम्हाला. कुंदेवाडी गाव. किती वर्षापासून वारी करताय? वारी आता चौथी वारी. पायी करताय का? पायी. पहिली सुविधा थोडी कमी होती. नाही, त्र्यंबकेश्वर पासून आमच्या नाथापासून. आणि एकदम सुविधा म्हणजे आम्हाला शेड आहे मोठे, मोदीना म्हणजे सगळं आम्हाला दिलंय. असं काही घरच्या वाणीच आम्ही चालवतो. एकदम माझी पुढंच आम्हाला कमतरता पडत नाही. एकदम मजा. विठ्ठलाचं दर्शन घेतलं. मागणी काय घालणार? देवासाठी मागणी काय? सगळं सुखी ठेव. मागून कोणाच्या घरी चांगलं येतंय आणि कोण नेणार आहे वरती? एवढंच फक्त सगळे सुखी ठेव. रामरामभाऊ भारमुखे. वारी मला 31 वर्ष झाली. मी चालताना 19 किलोमीटर दररोजच्या आम्ही चालतो. सगळे वारकरी दोन 78 आहे. येताना काय काय सुविधा? येताना आम्हाला प्रत्येक गावामध्ये चहा पाणी जेवण खावण आतून संडास बाथरूम सगळीकडे आम्हाला सरकारनं उद्देशन दिलं. पंढरपुरात भरपूर सुविधा केल्या. मंत्री नाही ना, सगळ्या पंढरपूर ग्राम सेवक म्हणजे पंचायत सगळ्या आम्हाला सुविधा केल्या. भरपूर दर्शन झालेलं आमचं. हो, आम्हाला 12 घंटे लागले, काही 8 घंटे लागले. शेत आम्ही आपले याच्यापर्यंत गोपालपुरा कसं वाटतं शासनाची 65 शासनाचा आनंद असं कधी झालं झालं असं तुमचं असं व्हाय असं आमची इच्छा आहे. गाव मेसकडा तालुका मंडळ जिल्हा जालना महाराष्ट्र राज्य. माझं म्हणणं एकच आहे की जे तंबू दिला आहे तर शासनाने हे जनतेकरता सेवेकरता चांगला आहे. आणि हे तंबू नसला तर पंढरपुरात आरू 100-200 रुपये झोपण्याकरता घेतात. त्याच्यापेक्षा शासनाने जे केलं तर हे आनंद आहे. आणि शासनाने एकच करायचं की शेतकरी हा सगळ्यात मोठा आहे, अन्नदाता आहे आणि शेतकऱ्याचं कर्ज माफ करायलाच पाहिजे. माझी हात जोडून विनंती मोदी साहेबांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसना आणि एकनाथ शिंदे यांना की शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं तर बरं आहे. नाही तर 3 महिन्यात 227 लोकांनी आत्महत्या केल्यात. ह्या आत्महत्या व्हायला नको. आणि तुमची जबान की करारनामा आहे की आम्ही सरसगट कर्ज माफ करू किंवा 2 लाखाच्या आत कर्ज माफ करू. हे कर्ज माफ करायलाच पाहिजे. हा जरूर विनंती आहे. हे कर्ज माफ नाही झालं तर आत्महत्या वाढणार, आत्महत्या बिलकुल वाढणार. त्याच्यापेक्षा बाकीचे कामं न करण्यापेक्षा वरचे कामं थोडे लांबलांबी केली तर हरकत नाही, पण शेतकऱ्याचं कर्ज माफ आधी करायला पाहिजे ही माझी नम्रतेची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.